गावाकडं आज तुम्हाला सांगतो 3 दिवस झालं मी इकडे आहे. तर बायकोला माझ्या किती काळजी माझी हे चांगलंच माझ्या लक्षात आलं आहे आता. की अवघा येडा भ्रम होता माझा की आईला बायकोलाही काळजी करते, बायकोलाही काळजी करते. आई बापापेक्षा पण बायको जास्त प्रेम करते, लय जीव आहे. व येड्याचा बाजार आहे मित्रांनो. काही खरं बघायला गेलं तर कुणीच कोणाचं नसतं हे म्हणतात ना, ते खरं या. कारण ते थोडंसं रे कुठतरी आता मला थोडं जाणवायला लागलंय. म्हणून म्हणलं लय पळायचं नाही सोमा कोणासाठी, पळापळी करायचीच नाही. ऐकायला किती पळी आपण करतो, कोणासाठी करतो एवढं? आपल्या फॅमिलीसाठी, लेकरा बाळांच्या सुखासाठी, बायकोसाठी, भावासाठी, ह्यांच्यासाठी. पण तुम्हाला खोटं वाटेल मित्रांनो, आज 3रा दिवस आहे मी गावाकडे आलेलो. 2 रात्री इथं राहिलेलो आहे. पण अजून एका फोननी बायकोनी तुम्हाला सांगतो विचारलं नाही की बाबा जेवला का, कुठं झोपलाय, कधी येणार आहे, कर्मा नाही, काही सुद्धा नाही. मग कुठतरी माझी मलाच मन म्हणलं की बाबा उगं तुझं येड्याचा भ्रम आहे, ह्याच्यात कोणच कोणाच नसतंय. एवढं काय लय लोड घेऊ नको, बिंदास राहा, खा पी. तुला वाटलं पुण्याला जा, कुठं सोलापूरला जा, मुंबईला जा, बिंदास फिर. मी का जात नव्हतो आज इतक्या दिवस तुम्हाला सांगतो. वाटायचं प्रियंकाला माझ्याशिवाय करमत नाही, एक रात्र नसले तरी ती येड्यावणी करते किंवा तिला त्रास होतो, आठवण येते. हा माझा गैरसमज होता. म्हणून मी कुठं जात नसायचो. पुण्याला गेलो तरी लगेच रिटर्न निघून यायचो, कारण लेकरं बाळ आहेत म्हणून, प्रियंका वाट बघते म्हणून. त्याच्या मायाला मी एवढा बुद्धू मला वाटलं पण नव्हतं की आज ती प्रियंकाने सिद्ध करून दिलं की बाबा तुम्ही खरंच येड आहे आणि मी तुम्हाला येड्यात काढते. कशी की बाबा तुमच्या तोंडावर फक्त म्हणते की मी तुमच्याशिवाय मला करमत नाही, तुम्ही एक रात्र नसलं तरी मी जगू शकत नाही, तुम्ही मला सोडून कधी जायचं नाही. ही येड्याची कामं करत होती मायापुढं. पण खरं तर आज तिने सिद्ध करून दाखवलं की बाबा तुमच्या वाचूनी माझं काही नडत नाही. बिंदास मी आरामशीर खाती पिती झोपती, समज व्यवस्थित आहे, काळजीसुद्धा नाही. तुम्ही कुठं पडला ना तिकडं मिळाला का कशाला गेला आहे, कुठलं टेन्शन आहे का, टेन्शनमध्ये तुम्ही काय करून घेतलं, काही गरज नाही. अशी परिस्थिती झाली आहे. ते कुठंतरी थोडं जीवाला खटकलं, कुठंतरी वाईट वाटलं. बाबा आपली बायको एवढी पण म्हणजे पाक विचार सोडून देणं आपला की बाबा कुठे काय, एवढ्यापर्यंत जाण्यायोग्य. मग त्या पाठीमागचं मी कारणं शोधली नक्की कशामुळं, कोण शिकवणार आहे का, कोण सांगणार आहे का, कोण तिला साथ देतंय का, कुठं येड्यावून करायला लागले. ह्या गोष्टीचा बारीक अभ्यास करणं हे गरजेचं आहे मला, कळलं का? आणि इथून पुढं मला चांगलं कळून चुकलं आहे की बाबा विनाकारण बायको पुढं लय लय मी करत करू नको. तुझी जागा तुला ह्या 3 दिवसात तिने दाखवलेली म्हणून चांगले आता डोक्यात बसलेलं आहे. जास्त लाड करायचा नाही आता, कामापुरते हटवायची आणि बायको म्हणून सांभाळायची, एवढं मात्र ठीक आहे. जास्त लय आरी गेल तुम्ही आरी म्हणजे वाटायचं की सर्व जीवनच माझं प्रियंका आहे, किंवा ती लय जीव लावती किंवा घाबरट आहे. पण घाबरट कशाची, अहो धाडशी म्हणून तर आज 3 दिवस झालं ती बिंदास राहते. साधं एक कॉल सुद्धा केला नाही. अहो कुठली बायको अशी राहणार आहे की बाबा बिगर कॉलचे? खोटं वाटेल मी तुम्हाला, तिने अजून कॉल केला नाही. पण तुम्ही म्हणता बॅलन्स संपला असा ना, आता बॅलन्सचा विषय घेऊ तर बॅलन्स संपला. घरात वायफाय आहे, 24 तास वायफाय आहे रात्रंदिवस. व्हॉट्सअपला तिला मालिका बघायला वेळ आहे, व्हॉट्सअपिंग कॉल करायला समजायला वेळ आहे. आणि मला तिने व्हॉट्सअपला मेसेजसुद्धा टाकला नाही की बाबा जर कॉल नाही झाला, नाही बोलणं झालं, व्हॉट्सअपला कधी येणार आहे, मला कर्मा नाही, लेकरं वाट बघते ती, काहीसुद्धा नाही. म्हणजे थोडक्यात एवढं सांगणं आहे की माझी जागा तिने मला दाखवली आणि मला कळून चुकलं की बाबा सौम्या तुझी काय लायकी या. त्या बायकोपेक्षा माझा भाऊ बरा पांडू. 2दा विचारलं भावड्या कुठे आहे तू, घरी ये म्हणला. अरे म्हणलं माझं काम आहे, मी गावाकडं आलो.
म्हणलं बरं ठीक आहे, काळजी घे. विचार करा मित्रांनो, माझा भाऊ मला जीव लावतो. बरं इथं पण तुम्हाला सांगतो, केशव आहे, वहिनी आहेत, ह्यांनी पण कुठं ठेव कुठं नाही करते ते. आंघोळ्याला पाणी दे, ही दे, नवीन बरस आण, ही अशा गोष्टी मला केलेल्या. मला वाटत नाही की मी कुठं म्हणजे बाहेर गेलो. पण एवढं मात्र की बाबा जे आपलं आराधने असते की बाबा बायको तिची काळजी करणं काम आहे, की आपला नवरा कुठं आहे. आपण जेवढं तोंड उचलून बोलतो की मला तुमच्याशिवाय करमत नाही, तुम्ही एक रात्र नसलं तरी मी जगू शकत नाही, मला लय आठवण येते, हे असलं लबाडीचं ढोंग म्हणजे ही धंदा बंद करायचा आता इथून पुढं. किती काळजी हे कळलं. थोडं मला खटकलं म्हणून मी डायरेक्टली आणि स्पष्ट बोलणारा माणूस आहे. बाबा व्हॉट्सअप चालू आहे, ऐकायला 33,000चा मोबाईल तिच्यापाशी. कशासाठी मोबाईल दिला मी? व्हिडिओ बनवून नवऱ्याची काळजी करणं. बाबा कुठं आहे का, ही काम आहे ना, का हाताची बोटं मोडली का, तोंड शिवलं का, काय नक्की झालं काय? काम आहे तिचं व्हॉट्सअपला मेसेज टाकणं, कुठं आहे, कधी येणार आहे. म्हणजे ह्याच्यावरून समजून जायचं की तिच्या जीवनात माझं लय महत्त्व एवढं काय विशेष नाही, आणि जो माझा गैरसमज होता तो निघलेला आहे. आता मी पण माझ्या पद्धतीने मला वाटलं ना बाबा पुण्याला जाऊन मस्तपैकी कोणासंग तरी फिरावं राहावं, तर ते गोष्टीला मला बिनधास्त माझ्या मनाने मला परमिशन दिलेली की विनाकारण तू कोणाच्या काळजीपोटी मी पी म्हणून एक दिवस मसनात जाऊन मरचीन तिथं नेऊन जाळत्यान. ती म्हणतात ना, त्या मसनाच्या बाहेर एक मस्त वाक्य लिहिलं होतं की बस तुझे यही आना था, बस वक्त बीत गए आते आते, तुझे यही आना था, बस वक्त बीत गए आते आते, आए अरे क्या दिया अपनों ने तुझे, अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते. तीच खरं आहे मित्रांनो. आपलं म्हणतो हे गैरसमज आहे, वेळ आल्यावर कळतं. पैसे पण कोणाला मागून बघा, मी बऱ्याच जणांच्या परीक्षा घेतल्या पैसे असून पण मुद्दाम एखाद्यासाठी फुकट मी लय हमाली केली, लय हमाल्या करायचो. कोणा चॅनल हे करून दे, ते करून दे, हे करते, मुद्दाम पैसे मागाय 5,000 रुपये नड आहे म्हणून. अहो 3 दिवस फोन बंद करून ठेवते, ते कॉलसुद्धा उचलत नाही. असा अनुभव घ्यायचं. मग खरंच आपली वेळ असते तर लोक वळखाय ना. आणि त्यातलीच एक प्रियंका आहे बायको माझी, त्याच लेवलमध्ये तिची ती लायकी त्या लेवलमध्ये ती बसती या, कळलं का? मग जर आपली बायको, जर कधी पण ध्यानात ठेवा, जर बायको आपली काळजी करत नसेल तर तिला जीवनात पण आपण पण लय महत्त्व द्यायचं नाही. काय दुखतंय खुपतंय, खायचं का, खराब झाली, लय नाही. जे आपले कर्तव्य तेवढं करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे जर बायको जर आपल्याला काळजी करून विचारत नसेल, एवढं वायफाय घरात चालू आहे, मोबाईल आहे, ही ती समजा असून पण जरी तिला जर 3 दिवस झालं काळजी नसेल तर समजून जायचं की कुठतरी पाणी मुरतं या. ध्यानात ठेवा, मी डायरेक्ट बोलत असतो. कुठतरी 100% तुम्हाला सांगतो तिची आई घालती या, म्हणजे कोणतरी तिचं कान फुगवतंय, कुठतरी एखादी मैत्रीण भेटली आणि तिच्यात ती गुंग आहे तिथंच. म्हणून ते नवऱ्याचं काय आला काय गेला काय, तो असंच गेला उडत. त्यामुळे एवढं काही जीवनात महत्त्व नाही. पण मी पण असं नंगाड आहे ना, सुई जरी पडली ना सुई, तर त्याचा आवाज माझ्या कानी बसला ना सोडत नाही मी. किंवा पायाच्या टोकापासून केसाच्या टोकापर्यंत लय माझं निरीक्षण असते. एखादा तर चुकीचा पॉईंट मला जर सापडला, माझ्यासारखा मीच वाईट, खानदानात नसन कोण वाईट, असा बेकार माणूस आहे. तर मी माझ्या पद्धतीने आता काय गोष्टींचं बरेच निर्णय घेतलेत. काय गोष्टी आजपर्यंत सांभाळून राहत होतो की बाबा चला बायको आहे सोन्यासारखी, लेकरं आहे ती, काय गोष्टी वाकडं पाऊल नको टाकाय, कोणा एखाद्या बाईच्या पोरीच्या नादी लागा नको. पण असं काय नाही, आता जी जीवाला वाटेल त्या गोष्टी करायच्या.
कुठं कोणाच्या घरी गेलो मुक्कामाला राहू वाटत नसायचं, नको वाटायचं, पहिले घराकडे यावं. पण जिकडं घराकडं आपली ओढ काळजी, त्याच घराला बाहेर गेलेल्याची काळजी नाही, एवढी वड नाही, तर आपण तर काही कोणाचा लय जास्त विचार करण्यात मजा नाही. प्रियंकाला एक बायको पत्नी म्हणून तेवढंच पुरती सांभाळायचं, डोक्यावर घ्यायचं नाही. एवढं तरी मला कळून चुकलेलं आहे. करतो मी काय गोष्टीचा निर्णय घेतलेला, लय काय बोलत नाही तुम्हाला. ते मानसिक संतुलन माझं बिघडलेलं आहे, कळलं का? कशाला ह्याला आय घालायला आरामात एवढ्या ठेवू का मी, एवढं मजेशीर ताजमहालात, हिला कशाचं कष्ट आहे. इकडं उन्हाळ्यातच इकडं गावाकडं तिची काशी करतो, इकडं आणतो इथं ह्या उन्हात, बारामती सोडतो डायरेक्ट. इथं आणून घरी जापणतो, तिला कळण वहिनी बरोबर कामाला जाईन. नाही कुठल्या धुंदीत आहे, कुठल्या बहानात आहे. एखाद्या आमदारासंग फिरलं म्हणून आपण आमदार कधी होत नसतो मित्रांनो. संध्याकाळचा आपली झोपडीच असते आणि त्याचा बंगलाच असतो, दिवसभर किती फिरा म्हणून त्याची सावलीबरोबर आपली उंची करायची नसते. म्हणून जरी प्रियंका तुम्हाला सांगतो शेजार पाजार कुठल्या मैत्रिणी संग ही ती लय बोलत असली, ती जरी साथ देऊन हसून खेळून निवांत असली, त्या हसण्याच्या आनंदात नवरा विसरून जात असले, पण शेवट कसं असतंय, जे मी बोट करेन ना तीच योग्य दिशा असते, ध्यानात ठेवा. आणि घरी गेलो मी विचारणार आहे की बाबा तुला व्हॉट्सअप नव्हतं का, काय तुझ्या आईच्या दाण्याला तुला मोबाईल दिला आहे का मी, तो मेसेज का टाकला नाही, कधी येणार आहे, बरं आहे का. म्हणून तिचं कारण योग्य वाटलं तर ठीक आहे, नाहीतर मी गेल्या गेल्या कुचलणार आहे, आता तिला रेटणार आहे. ही मात्र काळ्या दगडाची 100% रेष. कारण एकदा शब्द तोंडातनं माझ्या गेलेला मी महागारी माझ्या जिंदगीत घेत नाही. कारण तर विचारायला लागणार ना, असं गप बसल्या मग तर काय ती समधी का तुम्हाला सांगू अख्खं बारामती फिरवीन की. विचारणं काम आहे ना की बाबा तुला कसं काय 2-3 दिवसात माझी आठवण आली नाही, कधी मेसेज केला नाही, कधी येणार आहे काय. व्हॉट्सअप आहे घरात, वायफाय आहे 24 तास नेट चालू, तुला मोबाईल आहे एवढा मोठा. मग तिचं कारण पटलं तर ठीक आहे, नाहीतर मग काय तवा बायको त्याचं काय तवा 2 कुच्याची मालकीण करायची. एवढा विचार करा नाही, लय प्रेम करायचं नाही. प्रेम केल्याने असे आपली लायकी दाखवतात, एवढं मात्र कळलंय. तर बघू, आज पण जाणार नाही मी बारामतीला, मुद्दाम जाणार नाही. आज जातो पुण्याला मस्तपैकी राहून फिरून येतो आणि उद्याच्याला जाणार आहे मी बारामतीला. आणि मग तिला त्याचं कारण विचारतो. आता करीन मेसेज व्हिडिओ बघितला तर, ह्याला महत्त्व नाही मी सांगून, हिथून प्रेम लागतं, सांगून नेटबाजीन नाही. काळजी का नाही तुला नवऱ्याची 2-3 दिवसात, तो प्रश्न उत्तर मला पाहिजे, नाही तर त्याची शिक्षा ही 100% भेटणार. तर चला व्हिडिओ मोठा होतो, थांबतो मी.